बघा, जो चौथीचा पेपर झालेला होता, त्याचा आपण काय मंथनचा जो काल पेपर झालेला आहे चौथीचा, त्याचे डिटेल मॅथ्सचे एक्सप्लेनेशन आपण सर्व काही व्यवस्थित 100% करेक्ट उत्तर आपण इथे घेऊन आलेलो आहे. भरपूर जणांनी काय केलंय, की काल घाई-गडबडीमध्ये भरपूर उत्तर चुकवलेले आहेत. तर आजचा आपला असा मुद्दा असणार आहे, की प्रत्येक क्वेश्चन तुम्हाला सॉल्व्ह करून व्यवस्थितरित्या समजून सांगणार आहेत. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि जर व्हिडिओ आवडलाच तर नक्की शेअर करायला विसरू नका आणि तुमचा स्कोर नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. मॅथ्स मध्ये तुम्हाला किती आले. आता पहिला 26वा प्रश्न आहे. तर 26व्या प्रश्नामध्ये 5 त्रिकोण बनतायत. किती? 5 त्रिकोण बनतायत. त्याच्यानंतर 55,555 तर 55,555 हे असं लिहितात आणि ते पण आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हामध्ये म्हणजे काय इंटरनॅशनल इंग्लिश लेटर्स मध्ये हे असं लिहिलं जातं. त्याच्यानंतर 28 एका आयताकृती भागाची लांबी आता रेक्टँगल आहेत. आयत म्हणजे काय रेक्टँगल तर त्याचा काय करावा लागतो आयताकृती पॅरिमीटर काढावा लागतो. पॅरिमीटर म्हणजेच काय त्याची परिमिती काढावी लागते जेव्हा त्याला फेन्सिंग लावावं लागते. तर फेन्सिंग लावण्यासाठी काय आहे 2 इंटू लेंथ प्लस ब्रेथ असा त्याचा काय लांबी प्लस रुंदी 2 गुणिले लांबी प्लस रुंदी त्याचा काय फॉर्म्युला आहे. तर 2 गुणिले लांबी काय आहे 30 प्लस रुंदी काय आहेत 10 सॉरी हे किती होतात 2 गुणिले 30 आणि 1 किती सॉरी 20 आणि 10 30 म्हणजे हे किती होतात 60 स्क्वेअर मीटर. जर एक राऊंड पूर्ण करायचा चौकोनी तर 60 स्क्वेअर मीटर होतात. पण याला किती करायच्यात 5 पदरी करायचे म्हणजे गुणिले 5 मग 6 पंचे 30 आणि हे काय होतात 300 मग याचं उत्तर असणार आहे 300 स्क्वेअर मीटर. अशा प्रकारे याचं हे उत्तर असणार आहे. तुम्ही पूर्ण व्यवस्थितरित्या सॉल्व्हिंग करून दिलेलं आहे. सर्व काही व्यवस्थितरित्या बघायचं आहे. काय काय क्वेश्चन्स कसे कसे सांगितलेले आहेत. त्याच्यानंतर आपला 29वा खालीलपैकी कोणत्या पदावलीत उत्तर 50 येत नाही. तर याचं पहिलंच उत्तर असणार आहे तुमचं काय 50 मायनस 5 गुणिले 10 प्लस 0 मग याचंच 50 उत्तर येत नाही. तर बघा 50 मायनस 5 दुने 10 50 सर्वात अगोदर हे सोडवतात प्लस 30 50 मायनस 50 0 0 प्लस 0 0 तर याचं उत्तर 50 येत नाही म्हणजे ऑप्शन नंबर 1 काय तुमचं बरोबर आहे. त्याच्यानंतर 30 1 ते 100 मध्ये किती 2 अंकी संख्या आहेत किती 2 अंकी संख्या त्या आहेत 90. 2 अंकी संख्या 90 बघा 10 पासून सुरू होतात तर 99 पर्यंत संपतात म्हणजे 1 ते 9 पर्यंत ह्या 1 अंकी आणि 100 ही 3 अंकी. मग 10 संख्या अशा आहेत की 9 संख्या 1 अंकी आहेत आणि 10 ही 3 अंकी 100 ही 3 अंकी. त्याच्याच नंतर बघा काय आहेत की 31 हा प्रश्न खूपदा आपण घेतलेला आहे काय 26 जानेवारीला 2026 ला काय आहेत 26 जानेवारी 2026 ला काय आलेला आहे सोमवार मंडे. तर तर काय 5 वेळेस कोणत्या वार हा 5 वेळेस येणार आहे तर 3 वार येतात पहिल्या तारखेचा दुसऱ्या तारखेचा आणि तिसऱ्या तारखेचा. तोच शेवटी येत असतो 29 30 आणि 31 ला. तुम्हाला प्रत्येक वेळेस सांगत गेलोय म्हणजे 27 ला मंगळवार 28 ला बुधवार 29 ला गुरुवार 30 ला गुरुवार शुक्रवार आणि 31 ला शनिवार. म्हणजे गुरुवार शुक्रवार आणि शनिवार काय परत परत येणार आहेत गुरुवार शुक्रवार शनिवार ऑप्शन नंबर 3 तुमचं उत्तर होणार आहे. कळालं. त्याच्याच नंतर काय तुमचं अजून बघा आता फ्रॅक्शन आहेत. फ्रॅक्शन कसं आहे सोबत आकृतीमधील छायांकित न केलेले म्हणजे अनशेडेड पोर्शन. अनशेडेड पोर्शन तर कोणता आहेत अनशेडेड पोर्शन कोणत्या अपूर्णांकात दाखवलेला आहे. अनशेडेड पोर्शन म्हणजे काय 1 2 3 4 म्हणजे टोटल किती आहेत भाग 8 आणि अनशेडेड किती आहेत 3 म्हणजे ज्याला रंग दिलेला नाही. मग 3/8 कोणता आहेत तर उत्तर नंबर 2 तुमचं काय बरोबर उत्तर असणार आहे. कळालं. त्याच्याच नंतर 33 बघा 33व्या प्रश्नात काय सांगितलेलं आहे एका दुकानातून फर्निचर घेतलं 12,500 म्हणजे 12,250 आणि 8,500 रुपयांचा ऑफिसचा टेबल घेतला. किती 8,500 रुपयाचा ऑफिसचा टेबल किती झाले 0 प्लस 0 5 0 प्लस 5 5 7 8 9 10 म्हणजे 20,750. त्यांनी दुकानदाराला किती दिलेत 25,000 त्यांनी दुकानदाराला दिलेत म्हणजे त्याचं बिल झालं एवढ्याच. मग त्याला वापस किती घ्यायचे आहेत 0 10 मधून 5 गेले किती उरले 5 एक हातचा आला 7 मधून 8 गेले 2
इथे किती, एक गेला 4 0, म्हणजे 4250 रुपये त्याला काय करायचे, वापस घ्यायचे आहेत. म्हणजे ऑप्शन नंबर 1 तुमचं बरोबर असणार आहे. कळालं? खूप सोपे प्रश्न होते, व्यवस्थितरित्या चेक करायचे सगळे प्रश्न. त्याच्याच नंतर 34वा 77,707, मग 77,707 असं लिहितात. मग 77,707 म्हणजे हे 70,000 प्लस 7,000 प्लस 700 प्लस 0 प्लस 7. 0 नाही लिहिला तरी चालतो. ऑप्शन मध्ये बघून घ्या की ऑप्शन नंबर 3 तुमचं उत्तर बरोबर असणार आहे. त्याच्याच नंतर एक आकृती दिली आहे 35व्या मध्ये बघा, दोन, एक इकडे एरो आहे, एक इकडे एरो आहे आणि मध्ये दोन स्टार आहे. मग एक इकडे एरो येईल, एक इकडे एरो येईल, मध्ये दोन स्टार, एक इकडे एरो, मग एक दोन स्टार आणि मग तिकडे, म्हणजे ऑप्शन नंबर 2 त्याचं बरोबर उत्तर असणार आहे. त्याच्याच नंतर आता बघा बघा याचं उत्तर याच्यात दिलेलं नाहीये. 36वा प्रश्न अजून पेंडिंग आहे. बघा अँगल काय, अँगल MLN, लघुकोन म्हणजे अॅक्यूट अँगल कुठून कुठपर्यंत असतो, 0 डिग्री पासून 90 डिग्री पर्यंत, 0 अंशापासून 90 डिग्री पर्यंत. तर 0 आणि 90 पेक्षा कमी, तर उत्तर नंबर 2 असणार आहे. त्याच्यानंतर 48589 या संख्येमधील 8ची संख्या स्थानिक किमतींची बेरीज किती. स्थानिक किमतीची बेरीज, या 8ची किंमत आहे 8000 आणि याची आहे 80. मग काय 8080 याची काय असणार आहेत, बेरीज असणार आहेत. उत्तर नंबर 8080 आहेत का? यस, उत्तर नंबर 4. बघा त्याच्यानंतर तुमचा अजून एक प्रश्न आहे काय की 39वा 3000 या संख्येला कितीने भागाकार केला असता 120 उत्तर येते आणि बाकी शून्य. आता 3000ला 25 नेच भागून बघू आपण. बघा 25 एक 25, उरले किती, 30 मधून 25 गेले, उरले 5, 0 आला खाली, 25 दुने 50, हा 0 बघा वरती काय 120 उत्तर आलंय, भागाकाराला 120 उत्तर आलंय, बाकी आली 0, म्हणजे 25 नेच याला काय होतात, भाग जातो. 40 रिकाम्या जागी योग्य पर्याय, आयताचे प्रत्येक कोन हा काटकोन असतो. काटकोन म्हणजे काय की 90 डिग्रीचा काय असतो, काटकोन म्हणजेच काय 90 डिग्रीचा. 41वा प्रश्न आहे काय, 41वा प्रश्न, असममिती म्हणजे काय, असिमेट्रिकल कोणते आहे. सिमेट्रिकल म्हणजे काय, ज्याला दोन तुकडे करून सारख्या भागामध्ये आपण विभाजन करू शकतो. तर फक्त ह्याच फिगरचे आपण जर मध्यम भागून रेष केली तर दोन सारख्या भागामध्ये करू शकतो. अ ब ड उत्तर नंबर 2 तुमचं उत्तर असणार आहे. याला करू शकत नाही. असिमेट्रिकल म्हणजे काय, ज्याला करू शकत नाही. आता खालीलपैकी कोणता गुणाकार योग्य आहे. कोणता गुणाकार योग्य आहे, तर 1100 गुणिले 11000, 1000 1110 गुणिले किती हे 10, याचं उत्तर हे बरोबर आहेत. 6006 हे उत्तर चुकणार आहे, कारण की 6 गुणिले 0 येईल, येतं 0 नाहीच आहे. 22 दुने 44 हे पण बरोबर आहेत. याचं 90 हे चुकलेलं आहेत, हे पण चुकलेलं आहेत. म्हणजे किती गुणाकार बरोबर आहे त्याच्यात, 2. किती बरोबर आहेत, 2. 42चं उत्तर, 42चं काय असणार आहेत, उत्तर नंबर 1. सीताफळ उत्पादक शेतकऱ्यांपेक्षा केळी उत्पादक शेतकरी संख्यांची कितीने जास्त आहे. आता शेतकरी एक फोटो म्हणजे किती, 10 शेतकरी आहेत. तर आपल्याला बघायचं आहे एक फोटो म्हणजे किती शेतकरी आहेत, 10. तर केळी उत्पादक आणि काय सांगितले, सीताफळ. मग केळी किती, 1 2 3 4 5, म्हणजे हे किती आहेत, 50. सीताफळ 1 2 3 4 5 6 7 8, म्हणजे किती, 80. कितीने जास्त आहे, 80. 50 60 70 80, 30ने जास्त, म्हणजे उत्तर नंबर 1 तुमचं बरोबर. प्रत्येक शेतकऱ्याने 3 क्विंटल फळे निर्यात केली. प्रत्येक शेतकरी किती करतोय, 3 क्विंटल. तर टोटल किती होईल, तर हे 50 आणि हे 80, म्हणजे किती झाले हे, 8 आणि 5 13, 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30, म्हणजे टोटल शेतकरी किती आहेत, 30, गुणिले प्रत्येक शेतकरी किती करतोय, 3 क्विंटल, म्हणजे किती होतात, 90 क्विंटल. ऑप्शन नंबर 1 तुमचं काय असणार आहे, बरोबर असणार आहे. खूप सोपा पेपर होतात.
अचूक उत्तरांसोबत करून आलेलो आहेत. सर्व क्वेश्चन तुम्हाला सॉल्व्ह करून दाखवतोय व्यवस्थितरित्या. सर्वांनी लक्ष द्यायचं फक्त. त्याच्याच नंतर पुढचा प्रश्न असा, इष्टचित्ती म्हणजे काय? क्युबॉइड. क्युबॉइड, आता क्युबॉइडचं तर तुम्हाला 100 वेळेस सांगून झालेले आहेत. क्युबॉइडचं काय काय, कसं कसं, काय काय आहे. तर क्युबॉइडवर लक्ष द्यायचं आहे. तर काय, समोरासमोरील कडा हे समान लांबीचे असतात, बरोबर. 8 शिरोबिंदू 12 कडा, बरोबर. तिसरा पर्याय काय चुकीचा आहे? 10 पृष्ठे नसतात. फेसेस किती असतात? 6 असतात. किती फेसेस असतात? 6. म्हणजे चुकीचं आहे. 46. 4318 मधून काय 100 कमी केले तर किती उरतात? 43,118. मग 43,118 कुठे आहे? 43,118 ऑप्शन नंबर 2 मध्ये बरोबर आहे. याच्यात काय करायचं? संख्याचा चढता क्रम लावायचा आहे. चढता क्रम आणि दुसऱ्या क्रमांकाची दुप्पट किती? मग चढता क्रम काय? सगळ्यात छोटा आहे 2002, दुसरा आहे 2020, तिसरा आहे 2220 आणि चौथा आहे 2222. तर हा दुसरा आहे. याची काय करायची? दुप्पट. दुप्पट म्हणजे काय? डबल. म्हणजे काय? 40,040, 4040, सॉरी. मग 4040 उत्तर नंबर 2 बरोबर आहे. खालीलपैकी कोणत्या संख्यात 5 ने निशेष भाग जाईल? 5 ने निशेष भाग जाईल. 5 ची कसोटी काय आहे? ज्याच्या एकक स्थानावर 5 किंवा 0 असते त्याला निशेष भाग जातो. इथे 5 आहे, याला जाईल, याला जाईल, याला पण जाईल एककला. सर्व पर्याय बरोबर. उत्तर नंबर 4 तुमचं बरोबर असणार आहे. थोडंसं फास्ट होत आहेत, पण सर्व क्वेश्चन्स व्यवस्थितरित्या समजून घ्यायचे सर्वांनी. इथे काय 5,745 मायनस 7,778. 15 मधून 8 गेले, किती उरले? 8 आणि 6 किती? 8 आणि 8 16 7. एक हातच्याला 14 मधून 8 गेले, 8 आणि 6 एक हातचा, 17 मधून 7 गेले 9, म्हणजे 4,967. 4,967 उत्तर नंबर 3 तुमचं बरोबर असणार आहे. 50 3 1 5 यापैकी प्रत्येक एक संख्या वापरून सर्वात मोठी संख्या बनवायची. सगळ्यात मोठी संख्या म्हणजे मोठ्यापासून छोट्या नंबरकडे घ्यायचे. काय? 5 4 3 2 1. मग 54,321. 54,321 हे नाही, 54,321 उत्तर नंबर 2 बरोबर आहेत. उत्तर नंबर 2 का असणार आहेत? बरोबर असणार आहेत. त्याच्याच नंतर 54 झाले, 50 51. खालीलपैकी किती विधाने बरोबर आहेत? चौकोनाला 4 बाजू व 4 शिरोबिंदू असतात, बरोबर. चौरसाची चारही बाजूंची लांबी समान असते, बरोबर. चौरसाचे चारही कोण काटकोन असतात, बरोबर. आयताची फक्त 3 बाजूंची लांबी समान असते, चूक. चारही बाजूंची समान असते, चूक आहे. 4 बाजूंची बंदिस्त असलेल्या आकृतींना चौकोन म्हणतात, बरोबर. तर याच्यात किती बरोबर आहे? 1 2 3 4. उत्तर नंबर 4 काय आहेत? किती विधाने बरोबर आहेत? 4. 4 काय असणार आहेत? बरोबर. 52 अजून डिसाईड झालेलं नाही, थोडं खालीवर आहे, ते परफेक्ट सांगू शकत नाही. आता याच्यामध्ये 53 हे अपूर्णांक उतरत्या क्रमाने मांडल्यास शेवटचा क्रमांक कोणता? उतरत्या क्रमाने म्हणजे छोट्यापासून मोठ्याकडे. तर शेवटचा कोणता येणार आहे? आता मला लक्षात घ्यायचं की याचे डिनॉमिनेटर, याचे काय डिनॉमिनेटर म्हणजे काय? छेद काय आहेत? समान आहेत. तर छेद समान असल्यावर मोठी संख्या ही नेहमी मोठी असते आणि अंश समान असल्यावर छोटी संख्या ही नेहमी छोटी संख्या ही नेहमी मोठी असते. आता हे समान आहेत, तर मग सगळ्यात शेवटी कोणत्या येणार आहेत? 15/17 म्हणजे उत्तर नंबर 2 त्याचं बरोबर असणार आहे. कळालं? खूप सोपे प्रश्न होते. फक्त व्यवस्थित ध्यान करून जर तुम्ही लेक्चर अटेंड केले असतील पूर्ण, तर तुम्हाला सर्व जमणार आहे. बघा, त्याच्याच नंतर 54 1 ते 15 या संख्यांमधील एकूण मूळ संख्या किती? बघा, 2 3 5 7 10 11 आणि 13. म्हणजे 1 2 10 नाहीये, सॉरी. 1 2 3 4 5 6 किती संख्या आहेत? 6 मूळ संख्या आहेत. आता याच्यामध्ये पण छेद समान आहेत. योग्य चिन्ह वापरा. मोठी संख्या ही मोठी, म्हणजे असं सिम्बॉल येईल उत्तर नंबर 2. 55. त्याच्याच नंतर बघा काय आहे तिथे?
इथे प्रश्न दिलेला 56. सोबत घड्याळाचे निरीक्षण करा, किती मिनिटानंतर बरोबर 2:30 वाजतील. आता 12:30 वाजलेत, 1:30 वाजता 1 घंटा होईल आणि 2:30 वाजता 2 घंटे होईल. म्हणजे 2 घंटे म्हणजे किती मिनिटे? 120 मिनिटे. चौरसाची परिमितीचे काय आहेत? सूत्र काय आहेत? चौरसाची परिमिती आत्ताच काढलीत काय? 4 गुणिले बाजूंची लांबी, म्हणजे उत्तर नंबर 3 तुमचं बरोबर असणार आहे. लाकडी खिडकीची उंची 1 मीटर 10 सेंटीमीटर आहे. 1 मीटर 10 सेंटीमीटर म्हणजे काय? 1 मीटर म्हणजेच काय? 100 सेंटीमीटर. म्हणजे 1/10 म्हणजे किती? 110 सेंटीमीटर. आडवे लोखंडाची गजे लावले, त्याला अशी एक खिडकी आहे 110 सेंटीमीटर, त्याला आडवे गज लावलेत किती? 11 सेंटीमीटर. मग 11 गुणिले 110 किती? 10 गज लागतील. किती गज लागतील? 10. खालील पर्यायातून विषम संख्या शोधा. आता 0, 6, 4 ही काय सम आहेत, पण 5 ही दुसरी काय आहेत? विषम आहेत. त्याच्याच नंतर आता खालीलपैकी वर्तुळाची व्यास नाही. व्यास म्हणजे काय? डायमीटर. डायमीटर काय असते? जी सेंटर मधून जाते, पण ही सेंटर मधून जात नाही, म्हणजे उत्तर 4. त्याच्यानंतर किती आहेत? 61. 61चं 1/2 हे बरोबर आहे काय? खालील छायांकित भाग दर्शवणारे. छायांकित म्हणजे काय? की जे शेडेड पोर्शन आहेत, पण 4 नंबरची ही काय? अनशेडेड पोर्शनचे दाखवते, म्हणजे एकाच 4, म्हणजे ही राहणार नाही. इथे जर 3/4 असतं तर बरोबर असतं. खालीलपैकी कोणता पर्याय भागाकार उत्तर योग्य आहे? तर याचं हे योग्य नाही, पण 2 नंबरचं काय योग्य आहे. 404 भागिले किती? 4. 4 1 4. 0 1 0 आला खाली, म्हणजे वरती 0 द्यावा लागतो. 0 4 हे बरोबर आहे. त्याच्याच नंतर काय आहे बघा. ठीक आहे. 63 एक 29/3 याला मिक्स फ्रॅक्शन मध्ये कसं लिहितात? काय करायचं? 3/29. 3 9 जा 27, उरले किती? 2. याला असं लिहितात, 2 वरती लिहितात, 9 इथे लिहितात आणि 3 खाली लिहितात. 9 3 जा 27, 27 प्लस 1 9 2/3. 9 2/3 उत्तर नंबर 1 तुमचं बरोबर असणार आहे. खालीलपैकी कोणत्या संख्येच्या 2, 5 आणि 10 या तिन्ही संख्यांना विभाज्य नाही? आता 2, 5 आणि 10 याला विभाज्य नाही म्हणजे काय? की याला भाग जात नाही. बघा, 2 ची कसोटी काय? ज्याच्या युनिट प्लेसवर 0 2 4 6 8 असेल त्याला भाग जातो. म्हणजे 2 ने याला जातो, याला जातो, याला जात नाही, याला पण जातो. 5 ने पण जातो आणि 10 ने पण सर्वांना जातो. पण 3 तुमचं उत्तर असणार आहे. बघा, पुढचा प्रश्न काय आहे? पुढचा प्रश्न तुमचा असा आहे की काय सांगितलंय पुढच्या प्रश्नामध्ये? की 347 फुलं आहेत, प्रत्येक हारात 15 फुलं. म्हणजे प्रत्येक हारात 15 फुलं, तर किती फुलं, किती हार बनतील आणि किती फुलं राहतील? मग प्रत्येक याच्यात 15 आहेत, मग 15 दुणे 30, उरले काय? 4. हे 7 आलं खाली, मग 15 त्रिक 45, म्हणजे 2, म्हणजे 23 हार बनतील आणि 2 फुलं राहतील, म्हणजे 23:2 तुमचं उत्तर असणार आहे. 66 11/13 प्लस, आता याचा 11/13 आहेत, म्हणजे काय? 13 13 कॉमन येणार आहे, डायरेक्ट वरच्यांची ऍडिशन होणार. 7 आणि 9 किती होतात? 7 आणि 9 होतात किती? 9 आणि 7 होणार आहेत 16. तरी इथे 11 मध्ये जर 16 बनवायचंय तर किती लागेल? 5. उत्तर नंबर 1 तुमचं बरोबर असणार आहे. शेवटचं आहे, शेवटचं तुम्हाला लक्षात द्यायचं इथे काय सांगितलेलं आहे याच्यात. बघा, कबीरने त्याच्याकडील 500 रुपये, 100 रुपये आणि 50 रुपये अशा काय केल्यात? नोटा होत्यात. प्रत्येकाचे 2 नोटा होतात. म्हणजे आपण काय करू? 0 5 हे किती? 650. 2 नोटा होत्या म्हणजे सगळ्यांची डबल. 0 हे किती? 1300 रुपये त्याच्याकडे होते. त्यांनी 20-20च्या नोटा बनवल्या, म्हणजे डिवायडेड बाय 20. 0 याचं काय येणार आहे? 65. त्याला टोटल किती नोटा लागणार आहेत? 65. उत्तर नंबर 4 तुमचं बरोबर आहे. कळालं? त्याच्याच नंतर 2 लिटर 500 मिलीलिटर म्हणजे किती? 1 लिटर म्हणजे किती? 1000 मिलीलिटर. तर 2 म्हणजे किती? 2000 प्लस 500 म्हणजे किती? म्हणजे 2500, म्हणजे अडीच अडीच लिटर. व्हेरी गुड. मध्यांतर. आता 69वा प्रश्न काय आहे? 69वा प्रश्न,
की मध्यानंतर 12:15 सुरू झालेली नाटक 12:15 सुरू झाले. किती वेळ चालले? 3 तास 30 मिनिटे. म्हणजे किती? 12, 13, 14, 15, 15, 45. 15ला आपण काय म्हणतो? 24 तासाचे घड्याळ. 3:45 म्हणजेच याला 3:15 म्हणत नाही. 3:15 म्हणजे 3:15, 3:30 म्हणजे 3:30, 3:45 म्हणजे 4ला 15 कमी. म्हणजे किती? 3:45. उत्तर नंबर 3 तुमचं बरोबर असणार आहे. त्याच्याच नंतर 70वा 1/9 या पूर्णांकामध्ये किती वेळेस 1/9 मिळवलं तर उत्तर 1 येणार आहे. आता मला सांगा 1/9 मध्ये तुम्हाला मी प्रत्येक वेळेस सांगितलंय की काय किती वेळेस मिळवावं लागेल? 8 वेळेस जर मिळवलं तर 1/9 प्लस 1/9 हे जर 8 वेळेस मिळवलं तर उत्तर काय येणार आहेत? वरती 1 1 1 1 करून वरती येईल 9 आणि खाली पण येईल 9. 9 1 9 9 1 9 म्हणजे हे किती वेळेस मिळवावं लागेल? 8 वेळेला. 5 किलोग्राम म्हणजे किती ग्राम? आपल्याला माहिती आहे 5000 ग्राम. 1 किलो म्हणजे काय? 1000 ग्राम. तर 5 किलो म्हणजे 5000 ग्राम. त्याच्याच नंतर काय आहे की सन 2026 वर्षी महाराष्ट्र दिन शुक्रवारी होतात. आता 1 मे ला माहिती आपल्याला काय असतो महाराष्ट्र दिन? 1 मे 2026 ला तेव्हा होतात शुक्रवार. तर त्याच वर्षी त्याच महिन्यात शेवटच्या दिवशीला मग 31 मे ला काय असेल? आता 7 चोक 28. 28 ला पण काय असणार आहे? शुक्रवार असणार आहेत. 28 ला पण काय असणार आहेत? 28 जी तारीख येईल आपली तेव्हा पण काय येईल? शुक्रवार येईल. बरोबर? 7 चोक 28 सॉरी तेव्हापर्यंत काय असेल? सारखा वार येईल. 29 ला काय येईल? शुक्रवार. 30 ला काय येईल? शनिवार. आणि 31 ला काय येईल? रविवार. म्हणजे संडे. रविवार आहे का? हो. ऑप्शन नंबर 1 तुमचं बरोबर उत्तर असणार आहे. कळालं? 73 73वा क्वेश्चन आहे. काय 73वा? श्रेयाने प्रत्येक 5 रुपये 5 प्रमाणे 5 रुपयाला 7 कोड रबर घेतले. म्हणजे 1 कोड रबर 5 रुपयाचा. 7 कोड रबर किती? 7 35 आणि 10 रुपयाला एक पेन्सिल. अशा 10 पेन्सिल घेतल्या म्हणजे किती? 100 रुपयाला. टोटल किती झाले? 135 रुपये. म्हणजे 135. उत्तर नंबर 4 तुमचं बरोबर आहे. कळालं? त्याच्याच नंतर तुमचा शेवटचे 2 प्रश्न राहिलेले 74. इरफानने दररोज सकाळी 2.5 किलोमीटर धावतो. म्हणजे किती मीटर धावतो? 2.5 म्हणजे 1 किलोमीटर म्हणजे 1000 मीटर. तर 2.5 किलोमीटर म्हणजे काय? 2500 मीटर. खालीलपैकी वर्ग संख्यांचा गट कोणता? आता 8 कोणाचा वर्ग नाही हे चुकीचं आहे. एकही नाहीयेत. 100 आहे, 36 आहे, 25 आहे. उत्तर नंबर 3. बघा सर्व क्वेश्चनचे व्यवस्थितरित्या मॅथ्सचे 50च्या 50 क्वेश्चनचे 34चे उत्तर मी दिलेले आहेत. सर्वांना शेअर करा. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरायचं नाही आणि अशाच व्हिडिओसाठी बेल आयकॉनलाही प्रेस करून ठेवायचं.